नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आपली शेतीवाडी या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि हे बघा, समोर होतंय जरंडेश्वर महाराजांचं दर्शन। आणि सकाळी सकाळीच इतकं कडक ऊन आहे। काल थोडासा वारा आणि पाऊस झालेला आहे, त्यामुळं बरंच नुकसान झाले। सगळे आंबे गळून पडलेले आहेत झाडाचे। आणि एका चिंचा किती पडल्यात बघा, हंतरून झाले सगळीकडे चिंचांचं। आणि त्याच वेचायचं आता काम चालू आहे बघा। सकाळी सकाळी अवकाळी पावसाने तडाखा दिलेला असल्यामुळं चिंचा वेचायला आलोय आम्ही सकाळी सकाळी। कारण झाड अजून झाडलं नाही, झाड झाडायला पण लोक येणार आहेत थोड्या वेळाने। सगळ्या रस्त्यावर आणि शेतात सगळ्या चिंचाच पडल्या ते बघा। सगळं चिंचांचं हंतरून झालेलं आहे आणि एवढा माल वाया जाणार, त्यामुळे आम्ही चिंचा वेचायला आलेलो आहे रानात। ते बघा, सगळ्या झाडाखाली चिंचा पडलेल्या आहेत। आणि इथं आता आपण शेवंतीचा जो प्लॉट होता, भाजीचा जो प्लॉट होता, त्यामध्ये आपण आता ही झेंडूची लागवड केलेली आहे नवीन। आता ह्या लागवडीला जवळजवळ महिना होत आलाय। बाकी इकडं वेताळबा शेतातला प्लॉट दिसतोय बघा, हा विहिरीच्या आपल्या शेतातला। हे बघा, तो खराब झालेला आहे। आणि इकडं खाली उभेपट मधला आहे बघा, उभेपट शेतातला बी प्लॉट खराब झालेला आहे, संपलेला आहे पूर्ण प्लॉट। त्यामुळे आता आपले एक रामनवमीच्या आधी तोडा झालाच नाही, आपल्याला मिळालाच नाही फुलं। गुढीपाडव्याच्या आधी फक्त एक तोडा आपल्याला भेटला, तेवढीच फुलं आपण पाठवली। दर पण कमी जास्त होतोय, 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, दर काय जास्त वाढेना झालाय। आणि हे बघा, आपला झेंडू नवीन कसा दिसतोय। हा पण ऑरेंज अष्टगंधाचा आहे आणि इतकी सुंदर वाढ झालेली आहे त्याची, ड्रीप असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये। हे बघा, छान वाढ झाली। तर याला पण दररोज ड्रीप सोडावं लागतं, खत सोडावी लागतात ड्रीप मधून, लिक्विड मधून। या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा त्याची वाढ चांगली जोमानं होणार आहे। तर हा झेंडू आपला येईल एक महिन्याभरात येईल तोडीस। तर इथं आपल्या रूपा मॅडम आणि बघा आमचे कारभारी चिंचा वेचायचं काम करतात। मी पण चिंचा वेचायलाच आले, सकाळी सकाळी म्हटलं व्हिडिओ काढून टाकावा आणि तुम्हाला चिंचा दाखवते। झाड पूर्ण चिंचाला लगडलंय बघा, एवढा माल आहे चिंचेचा। तर हा सगळा झाडायचा आहे, वेचायला खूप लेबर लागतात चिंचा पडलेल्या वेचून घ्यायला। तर हा सगळा परिसर असा दिसतोय। आणि आज थोडासा गारवा आहे कालच्या पावसामुळे, नुकसान खूप झालं आंब्यांचं। आंबे खूप पडले, चिंचा खूप पडल्या त्यामुळं। आणि झेंडूचे प्लॉट, अंगापूरच्या बापूंचा पण पूर्ण झेंडू झोपला, गवारीचा प्लॉट पूर्ण झोपला, त्यामुळे त्यांचे तर अजून 4 तोडे होणार होते। दर शनिवारी अंगापूरचा बाजार असतो, त्यात त्यांना 1,5-2 हजाराची गवारी निघते। त्यात गवारीचे झाड पण झोपलेत आणि झेंडू पण पूर्ण त्यांचा झोपलाय। खूप वाईट झालं, म्हणजे हातातोंडाशी आलेला घास निघाल्यासारखं। तर असंच आहे शेतकऱ्याचं, निसर्गानं चांगली साथ दिली तर आणि मार्केटनं चांगली साथ दिली तर शेतकऱ्याचा काहीतरी फायदा होतो। अन्यथा अवकाळी तडाखा बसला पावसाचा की असं शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं। निसर्ग काही वेळेला देऊन पण जातो आणि काही वेळेला बरोबर घेऊन पण जातो, तशी गत आहे। तर चला मंडळी, झेंडूला कळ्या आल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवणारच आहे। हे बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांनी काळजी घ्या, 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, त्यामुळं सर्वांनी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत घराच्या बाहेर पडू नका। शक्यतो सावलीत राहण्याचा प्रयत्न करा। थंड ताक, थंड सब्जा, थंड सरबत, लिंबू पाणी ह्या सगळ्याचं सेवन करा आणि सर्वांनी काळजी घ्या। उन्हाळ्यापासून आपला बचाव करा, उष्माघाताची लाट आलेली आहे जोराची, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या। चला मंडळी, धन्यवाद।